वर्षा बंगल्यावर चालतायत सुपारीबाज आणि मग मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गँग चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत. मातोश्रीच्या बाहेर त्या दिवशी वक्फ बोर्डाच्या निमित्तानं, त्या बिलाच्या निमित्तानं एक 10-20 लोक आले आणि घोषणाबाजी करून गेले. काही कारण नव्हतं. अद्याप हा कायदा किंवा हे बिल, या बिलातल्या सुधारणा, त्याच्यावर पार्लमेंटला चर्चा व्हायची आहे. हे विधेयक चर्चेसाठी गेलेलं आहे संयुक्त संसदीय समिती म्हणजे JPC कडे. त्या कमिटीवर सगळ्या पक्षाचे लोक असतात, त्यांचेही असतील, त्या चर्चा होईल ना. पण त्याआधी मुंबईतलं आणि महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्यासाठी या बेईमान मिंदे गटाच्या लोकांनी मातोश्रीवरती काही मुस्लिम समाजाचे लोक पाठवले. हे सगळे त्यांच्या पेरोलवर, हे सगळे त्यांचे भाडोत्री, हे 10-20 लोक. बाकी सगळा समाज जो आहे मुसलमान बांधव, हे महाविकास आघाडीच्या पाठीशी, उद्धव ठाकरेंच्या पाठीशी. पहा ना, तुम्हाला मी दाखवतो. हा जो आहे सलमान शेख, हा मातोश्रीच्या बाहेर होता. सलमान शेख आणि हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पाहतो. पहा, हा अफराब सिद्दीकी हा मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता. हा कोणाबरोबर आहे हे आपण पाहून घ्या. हा सगळ्यात जास्त बोलत होता, इलियास शेख. आता हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत समजून घ्या. इलियास शेख बघा तुम्ही, हे असे भाडोत्री लोक. हे महाशय आहेत अक्रम शेख, हे होते त्या मोर्चामध्ये, आंदोलनात. आता हे अक्रम शेख जे आहेत हे कोणाबरोबर आहेत भाडोत्री? जिशान चौधरी. आता हे जे एक महात्मा आहेत त्यांचं नाव आहे जिशान चौधरी, बरोबर? जिशान चौधरी म्हणजे ह्याला महात्माच म्हणावा लागेल. हे वर्षा बंगल्यावरती तुम्हाला कुठे दिसत आहेत बघा, किंवा काय मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर, म्हणजे संपूर्ण फॅमिली सुपारीबाज. हे सुपारीबाज किती माणसांना असावं, प्रत्येक जण सुपारी देतो आमच्या विरुद्ध. आता हे जे इम्रान शेख आहे, बरं, इम्रान शेख हे होते बघा या मोर्चामध्ये होते. इम्रान शेख हे कोणाबरोबर आहेत, ते कोणाच्या गँग मध्ये आहेत पहा तुम्ही. हे सगळे अकबर सय्यद. आता हा शेवटचा माणूस आहे, हा अकबर सय्यद. अकबर सय्यद आम्हाला तुम्ही सांगताय ना हिंदुत्व सोडलं. हे बघा, हे पहा, यातल्या अर्ध्या लोकांवरती याच्या, हे बघा, हे महाशय मोर्चामध्ये होते, हे बघा. आणि कोणाबरोबर फिरतायत पहा तुम्ही, कोणाबरोबर फिरतायत. ते असे रोज ते एक्सपोज होत आहेत. यांचे मुखवटे रोज फाडले जात आहेत. परवा ठाण्यामध्ये भगवा सप्ताहानिमित्त माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या ताफ्यावरती काही लोकांनी काही काळोखातून काही फेकण्या टाकण्याचा प्रयत्न. हे यांचेच लोक आहेत. यातले किती लोक ठाण्यातले होते नाही मी तुम्हाला सांगतोय, कोणी ठाण्यातले नव्हते, सगळे बाहेरून आणले लोक होते. हे सुपारीबाज. पाहू ना, आता तुमचं सत्ता आहे म्हणून तुम्ही करताय ना. सत्ता आमच्या हातात येईल, सत्ता 2 महिन्याने आमच्या हातात येईल, तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहात, कुठल्या बिळात लपून बघणार ते आम्ही पाहू. पण आम्हाला यात पडायचं नाही. अहमद शाह अब्दाली महाराष्ट्रामध्ये मराठी माणसात भांडण लावायचा प्रयत्न करतो, जे पानिपतावर झालं होतं, आणि त्याला हे सगळे सुपारीबाज बळी पडतात. एकदा आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की बीड मधल्या घटनेशी शिवसेनेचा संबंध नाही. मग आव्हानं कसली देते आम्हाला? आम्ही अधिकृतपणे सांगितलं शिवसेनेचा संबंध नाही. आव्हानं देत आहे, आणि कोणाला देत आहे आव्हान? बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला किंवा शिवसेनेला.
ज्याने शिवसेना चोरली ते, आणि ते त्यांचं एकमेकाचं समर्थन करतायत, चोर चोराचं समर्थन करतायत. पण काही हरकत नाही. आम्हाला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसामध्ये भांडणं लावायची नाही, आणि कुणी लावत असेल तर आम्हाला ते मान्य नाही. महाराष्ट्र एक संघ राहिला पाहिजे. तुम्ही जर आम्हाला धमक्या देताय ना बघून घेऊ वगैरे, द्या ना अमाश्या अब्दालीला. जो महाराष्ट्र लुटतोय, मराठी अस्मिता पायाखाली तुडवतोय, हा महाराष्ट्राची लूट सुरू आहे, त्याला द्या ना आव्हान. आम्हाला कसलं देते? आम्ही आहोत, आम्ही समर्थ आहोत. हिंमत असेल तर महाराष्ट्र लुटणाऱ्या अहमद शाह अब्दाली आणि त्याच्या सुपारी गँगला आव्हान द्यायची भाषा करा. हिंमत असेल तर तिकडे शेपट्या घालता. ठीक आहे, बघून घेऊ आम्ही. बड़ा मैदान लांब नहीं. राज ठाकरे ने ट्वीट किया है, अपने कार्यकर्ताओं से कहा है कि शांत रहें और बाकी चीजें, हम भी शांत है ना, बाकी चीजें भी खुलासा की है. क्या कहना? देखिए कुछ नहीं हुआ है, कुछ हुआ नहीं है. भीड़ में कुछ आंदोलक है, उसने आंदोलन किया, उसमें शिवसेना का कोई संबंध नहीं है. मैंने पहले भी ये स्पष्ट किया, शिवसेना का उससे कोई संबंध नहीं है. और हमने जो हमारे लोग वहां दिखे हैं, उनको जो कार्रवाई करनी है वो हम कर लेंगे. हमारे में उसकी हिम्मत है, हम कर लेंगे. जो गलत है वो गलत है. जो बात हमारे पार्टी से जुड़ी नहीं है वो हम कभी एक्सेप्ट नहीं करेंगे. तो ये चैलेंज की बात किसी ने अगर की है वो गलत है. काळजीपोटी सांगतोय असं देखील इशारा देखील कोणी? राज ठाकरेंनी. ठीक आहे, तुमची काळजी घ्या, महाराष्ट्राची काळजी घ्या. महाराष्ट्र लुटतायत, त्यांना सांगा जरा काळजी घ्या म्हणून. ते महाराष्ट्र लुटणाऱ्याशी आम्ही लढतो आहोत. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.